हर हर महादेव. आज आपण आलेलो आहोत बीड जिल्ह्यामध्ये श्री कंकाळेश्वर महादेवाचं मंदिर जिथं आहे आणि हे मंदिर 10व्या-11व्या शतकामध्ये बांधलेलं आहे आणि आता सध्या त्याच्या देखरेखीसाठी पुरातत्व विभागाकडे दिलेलं आहे. केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा यांनी एक लोकसभेमध्ये स्टेटमेंट पास केलं आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सर्व महादेवाचे जे भक्त आहेत यांना शॉक लागला. ते स्टेटमेंट काय होतं की श्री कंकाळेश्वर महादेवाची जागा ही वक्फ बोर्डाने त्यांच्या ताब्यामध्ये घेतलेली आहे अनधिकृत पद्धतीने. और बीड में कंकलेश्वर मंदिर की 12 एकड़ जमीन वक्फ बोर्ड ने जबरन ली। आज आपल्या बरोबर आहेत राणा रणजित सिंगजी चव्हाण साहेब आणि हे स्वतः श्री कंकाळेश्वर महादेव मंदिराचे ट्रस्टी सुद्धा आहेत, अध्यक्ष सुद्धा आहेत. आज आपण जाणून घेऊया की नक्की वक्फ बोर्डाने कशा पद्धतीने कंकाळेश्वर महादेव मंदिरावरती ताबा मारलेला आहे. आपण सांगू शकता महाराष्ट्राच्या जनतेला की मागच्या वर्षी अमित शहांनी सांगितलं की कंकाळेश्वर महादेवाची जागा ही वक्फ बोर्डाने त्यांच्या ताब्यामध्ये घेतली. सत्य आहे, कारण की मीडियामध्ये असं बीड मधली काही लोक मीडिया समोर आली आणि त्यांनी सांगितलं की नाही, इकडच्या काही मुसलमान लोकांनी कोणाला तरी दान दिलं आणि मग ती जागा त्यांनी वक्फ केली आणि हा मंदिराचा काही संबंध नाहीये या जागेशी, असा मीडियामध्ये इथे मीडिया ट्रायल चालवली. नक्की याच्यामध्ये सत्यता काय आहे? त्याच्यामध्ये सत्यता असं आहे की श्री कंकलेश्वर मंदिर ट्रस्ट हे 1962 ला स्थापन झालेले आहे आणि हे 1962च्या अगोदर पासून ही मंदिराची जागा आहे. पण ट्रस्ट स्थापन झाल्यावर याची देखरेखी ट्रस्ट कडे आली आणि त्याच्यानंतर जेव्हा मागच्या वर्षी अमित शहांनी लोकसभेमध्ये बिल पास करण्यासाठी जेव्हा कंकलेश्वर मंदिराचा उल्लेख केला वक्फ बोर्डाचा, तर माझ्याकडे इथं वक्फ बोर्डाचं 2022चं एक लेटर आहे. त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की बाबा सर्वे नंबर 91, 92 आणि 1 असे 3 सर्वे आहेत. ज्यामधले सर्वे नंबर 92 हे 12 एकर 22 गुंठे जमीन आहे आणि ह्या जमिनीवर वक्फ बोर्डाने स्वतःच्या मालकी हक्क दाखवण्याचा प्रयत्न केला. आता हा नक्की तुम्ही जो म्हणताय की 92 सर्वे नंबर आहे, याचा तुमच्याकडे नकाशा आहे का? हो, याचा नकाशा सुद्धा आहे माझ्याकडे, जो की प्रशासकीय नकाशा आहे. याच्यामध्ये बघू शकतो की हा सर्वे नंबर 92 आहे. सर्वे नंबर 92 मध्येच मंदिर परिसर येतो. म्हणजे हा जो चौकोनी गाभा जो आहे ते मंदिराचं कुंड आहे आणि मधला जो चौकोनी पार्ट आहे ते मंदिर आहे. हो, मंदिर आहे. आणि ही अख्खीच्या अख्खी जागा 12 एकरचं क्षेत्र हे आहे. 12 एकरचं क्षेत्र. आणि हेच त्या लेटर मध्ये वक्फ बोर्ड वाल्यांनी लिहिलंय. ही आमच्या मालकीची आहे. पण ही त्यांच्या मालकीची नाही. ही आज ही जमीन मंदिर संस्थांच्या ताब्यातच आहे. आणि याचा जो 7/12 आहे त्याच्यावरती कोणाचा उल्लेख आहे? जे जुने बंद 7/12 होते, 97-98 जे बंद झालेत, त्याच्यावर कंकलेश्वर देवस्थानाचंच नाव आहे. ट्रस्टचंच नाव आहे. आजही तिथले पीटीआर असन, पीआर कार्ड असतील, याच्यावर श्री कंकलेश्वर देवस्थानाचेच नाव आहे. याच्यामधून एक मुद्दा सर्व महाराष्ट्रातल्या त्या महादेव भक्तांना सांगू इच्छितो की जसं या केसमध्ये आहे की 7/12 मंदिर देवस्थानाचं नाव आहे. कोणतेही गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट काढा, त्याच्यावरती मंदिर प्रशासनाचंच नाव दिसेल, मंदिर ट्रस्टच नाव दिसेल. वक्फ बोर्ड वाल्यांच्या वेबसाईट वरती जाऊन जर तुम्ही चेक केलं किंवा तुम्ही आरटीआय दाखल केली किंवा हे जे वक्फ बोर्डाचं सरांनी जे पत्रच दाखवले त्याच्यानुसार जर तुम्ही बघितलं तर ते म्हणतात की नाही, ही जागा आमची आहे. वक्फ कायदा 1995 साली जो पास केला होता त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या माध्यमातून वक्फ बोर्ड वाल्यांना अनलिमिटेड ताकद देण्यात आली होती आणि बोर्ड दाखवेल ती माझी संपत्ती अशा पद्धतीने अख्ख्या भारतामध्ये लँड जिहादचा कार्यक्रम करण्यात आला होता. आणि त्याचंच हे उत्तम उदाहरण म्हणजे हा सर्वे नंबर 92, जिथं मंदिर आहे, हजारो वर्ष जुनं मंदिर आहे, ती वक्फ बोर्डाची जागा कशी होऊ शकते? म्हणजे हा प्रश्न बीडच्या जनतेला पडत नाही का? दादा, माझं तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की सर्व बीडच्या जनतेला तुम्ही एक हिंदू धर्मरक्षक म्हणून, आणि आपण स्वतः मंदिराचे ट्रस्टी आहेत, जबाबदारीच्या पदावरती आपण काम करत आहात, अध्यक्ष आहात आपण, तर आपण बीडच्या जनतेसाठी काहीतरी एक संदेश द्यावा असं मी आपल्याला विनंती करतो. माझ्या इथल्या बीडच्या जनतेला एवढीच विनंती आहे की बाबा, धर्मासाठी किंवा इथले मंदिर वाचवण्यासाठी जर कोणी लढा देत असेल तर त्याच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभा राहावा, एवढीच मी इथल्या जनतेला विनंती करतो.